काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. सर, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत आणि थेट त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत, कसं बघता, काय सांगा? नाही, एकंदर मला हे समजत नाही की जरांगे पाटील परत चिडले का, त्या विषयात गेलं पाहिजे. रागावलेले चिडलेले जरांगे पाटील, त्याचं कारण काय? जर ते येत असताना त्यांना समाधान त्यांचं केलं गेलं, गुलाल उधळला केला गेला, संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष झाला, आम्हाला सगळ्यांना सुद्धा बरं वाटलं. कारण मुख्यमंत्र्यांचं सुद्धा धोरण असंच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांचं समाधान गुलाल उधळला गेला, एवढ्या मिठ्या मारल्या गेल्या, नाचले लोक, जल्लोष चालला, मग आता झालं काय? आता हे आम्हाला विश्वासात घ्या आणि आम्हाला सांगा. हे सभागृहात आम्ही पत्र दिलं होतं, कारण चर्चा होणार नाही हे समजल्यामुळे आम्ही तसं प्रकारचं पत्र दिलं विरोधी पक्षाच्या माध्यमातून. उत्तर मात्र समाधानकारक आलं नाही. त्यांनी आम्हाला विश्वास घेण्याचा अधिकार, आमचा विश्वास समजून घेण्याचा अधिकारच आहे की तुम्ही जे काही करता आहात बाहेर सरकार म्हणून, त्यावेळेस त्या नेमकं काय करतायत, काय धोरण तुमचं आहे, काय कशा पद्धतीचे निर्णय तुम्ही करता, हे समजून घ्यायचा अधिकार सभागृह आणि प्रतिनिधी म्हणून सर्वांचा आमचा आहे. परंतु त्यामध्ये कोणतंही समाधानकारक उत्तर त्यांनी दिलं नाही. ह्या सगळ्याचा परिपाक आता दिसतो आहे, कुठेतरी त्याला गंभीर वळण लागत असताना दिसत आहे. आणि याचा परिणाम तुम्ही म्हणता तसं काहीतरी आता ऐकायला मिळतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ते म्हणतात की सलाईनमधून विषप्रयोग करण्याचाही त्यांच्यावरती प्रयत्न केला गेला. ते काय म्हटले मी ऐकलेलं नाही, काय म्हणायचंय त्यांना हे जोपर्यंत मी ऐकलेलं नाही तोपर्यंत बोलणं योग्य होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खास करून ते आक्रमक झालेले आहेत. आता आंतरवाली सराटी इथून ते मुंबईच्या दिशेने सागर बंगल्यावरती येतो, तिथेच माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या, असं म्हणतात. यामध्ये महत्वाचा परत तेच मी सांगतोय की का एवढे रागवले ते, याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या जे प्रश्न असतील त्यांचं समाधान केलं पाहिजे, निराकरण केलं पाहिजे, म्हणजे सगळं संपून जातं. सर, अर्थसंकल्प अधिवेशन आहे, त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? हा तर मुद्दा असेलच, किंवा इतर कुठले कुठले मुद्दे जे आहेत ते उपस्थित? नाही, सगळ्यात शांतता सुव्यवस्थेचा मुद्दा महाराष्ट्रात अत्यंत गंभीर झालेला आहे. एकंदर आपण पाहतोय की गोळीबार हा तर सहज गोष्ट झालेली आहे. गोळीबारामध्ये सुद्धा हे दिसतंय की लोकप्रतिनिधी गोळीबार करायला सुरुवात केली, ते पोलीस स्टेशनमध्ये करतायत. त्याला सरकारचा वर्धहस्त दिसतोय. हे चाललंय काय नेमकं, कशा पद्धतीनं चाललेलं आहे, कोण काय बोलतंय, कशा पद्धतीने आरोप चालतात एकमेकावर. सत्ताधाऱ्यांमध्ये तीन याच्यातच इतके आरोप प्रत्यारोप आहे की नेमकं सरकारचं तरी, यांच्या जे प्रमुख आहे त्यांच्या मनामध्ये तरी काय आहे, यांचे सुद्धा काही ना काही आपसात कटकटी सुरू आहेत का काय, हे सगळं असं वाटून जाणारी परिस्थिती आहे. ड्रग्जचा साठा एवढा मोठ्या प्रमाणावर सापडतो, हे सुद्धा किती गंभीर गोष्ट आहे. एवढा हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज जर पुण्यामध्ये असतील आणि ते जर युवकांमध्ये जात असतील, मध्यंतरी नाशिकला ते सापडले, आता पुण्यामध्ये सापडतायत, त्याचे कारखाने महाराष्ट्रात अलीकडच्या कालखंडात सुरू झाले. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुमची पूर्णपणे महाराष्ट्रातली नवी पिढी हे खराब करायला निघाले, बर्बादी त्यांच्या जीवनाची करायला निघालेली आहे. आणि सरकारी पाठिंबा त्याला आहे का काय असं वाटून जावं. तुम्ही 200 गुंडांना उभं करता, त्यांना ताकीद देता, पण तेच गुंड परत गुंडगिरी करताना दिसत आहेत. अनेक जण जे असतात समाजसेवक, ते भाषण करण्याकरता जात आहेत, त्यांना सुद्धा अडवलं जातंय, दगड मारले जातात त्यांच्यावर. हे वागळ्यांवर परवा दगड फेक झाली, असीम सरोद्यांवर झालेली आपण पाहिलेली आहे, विशंभर चौधरीवर झालेली दिसते. हा आमचा अधिकार आहे मांडण्याचा, आमचं स्वातंत्र्य आहे बोलण्याचं. परंतु आणि चुकीचं काही बोललं तर तुम्हाला त्याच्यावर केस करता येते. तुम्हाला अडवण्याची त्यांना मारण्याचा कोणताही अधिकार दिलेला नाही. पण याला हे सगळे गुंडांना मुक्त हस्त, त्यांना दिलेला पाठिंबा हा सरकारमधून मिळतोय काय, असे चित्र संपूर्णपणे निर्माण झालेलं दिसतं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचं एक वक्तव्य समोर येत आहे की छोटे पक्ष संपवा. बावनकुळेंनी छोटे पक्ष संपवा यांचा तर कार्यक्रम वरपासून मोठ्यासहित सगळ्यांना संपवा. एक पक्षीय लोकशाही म्हणा किंवा हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, हे काय आता लपून राहिलेलं नाही. तुम्ही 141 खासदार एका दिवसात दोन्ही सभागृहाचे तुम्ही त्यांना निलंबित करता, सभागृह मोकळं करून टाकता. म्हणजे आहे त्या लोकशाहीच्या घटनेचा वापर करून तुम्ही एक पक्षीय हुकुमशाही आणण्याकरता वाटचाल सुरू झालेली तुमची. त्यामुळे तो जो हक्क घटनेनं आम्हाला दिलेला आहे पक्ष स्थापन करण्याचा, संघटना स्थापन करण्याचा, कायद्याच्या चौकटीमध्ये तो अधिकार आहेच आहे. त्यांना येणं मार्गाने संपवायचं, मग कधी दहशतीनं संपवायचं, ईडी लावा, IT लावा, पोलीस लावा, CBI लावा किंवा खोके वापरा, पण त्याला संपवायचं. हे सध्या चाललेलं जनतेला दिसतंय. आता त्याचा जेव्हा मोठ्यांच्या बाबतीत आहे तसं छोट्यांच्या बाबतीत असणं साहजिक आहे.
आणि त्यामुळं बावनकुळे म्हणतायत का संपवा सगळ्यांना. सर, जरांगेशी संबंधित एक शेवटचा प्रश्न आहे की भाजप नेत्यांच्या आता प्रतिक्रिया येतात आहे की जरांगेंचा खराच चेहरा उघड झालेला आहे, त्यांचा मूळ उद्देश काय होतो तो आता समोर आलेला आहे. नाही, खरं म्हणजे आता जरांगे पाटलांचा नेमक्या बाबतीत म्हणजे आता आम्हाला अजून विश्वासात घेण्याची गरज आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, की तेच चर्चा करत होते, तेच समाधान करत होते, त्यांनीच गुलाल उधळला. आता त्यांचा खरा चेहरा खोटा चेहरा असं बोलण्याचा कोणताही अधिकार भारतीय जनता पक्षाला नाही. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.